श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आज दिवाळी पाडवा, तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या आहे भाऊबीज, यमद्वितीया। उद्याचा दिवस हा भावा बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। ज्या बहिणींना भाऊ आहे तर त्या प्रत्येक बहिणी आपल्या भावाला उद्याच्या दिवशी आपल्या घरी बोलवत असतात आणि उद्याच्या दिवशीचं जेवण जे आहे तो प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी करत असतो। आणि उद्याच्या दिवशीचा जो मुख्य पदार्थ आहे की जो म्हणजे बहीण आपल्या भावाला खाऊ घालते तो म्हणजे बासुंदी आणि पुरी किंवा श्रीखंड पुरी किंवा तुमच्याकडे जे कोणते गोड पदार्थ बनवले जात असतील म्हणजे काय की गोडाधोडाचे जे पदार्थ आहेत ते भावाला खाऊ घातले जातात। आणि बहीण भावाच्या नात्यातील जो गोडवा आहे, जो एकोपा आहे तो असाच टिकून राहावा या मागचं हे एक कारण असू शकतं। त्याचबरोबर बघा, आता अशाही बऱ्याच ताई असतील की ज्यांना भाऊ नाहीये, तर जसं की मला पण भाऊ नाहीये बघा, आम्ही दोघीच बहिणी आहोत। मी मोठी आहे आणि माझी लहान बहीण आहे, तिचं याच वर्षी लग्न झालेलं आहे आणि ती सध्या आउट ऑफ इंडिया असते। तर आम्ही दोघी बहिणीच आहोत। तर ज्यांना भाऊ नाहीये तर अशा ज्या बहिणी आहेत त्या चंद्राला बघा, आपण चंदा मामा असं म्हणतो, तर चंद्राला आपला भाऊ मानू शकतात आणि चंद्राचं औक्षण करू शकतात, ओवाळू शकतात। पण तुम्ही असंही करू शकता जसं की मी करते बघा। आता मी दत्त महाराजांची सेवा करते, तर मी दत्त महाराजांना भाऊ या स्वरूपामध्ये मी त्यांची सेवा करते किंवा मी त्यांना मानते किंवा मी त्यांना प्रार्थना करते किंवा मी त्यांच्याशी बोलते। काहीतरी बघा आपलं एक नातं असतं। आता बरेच जण म्हणजे देवांना काय वेगवेगळ्या ह्याने म्हणजे मानतात, कोणी गुरु कोणी काय, तर तसं मी दत्त महाराजांची भाऊ म्हणून सेवा करते। त्याचबरोबर मी हनुमानजींना सुद्धा भाऊ मानते, मी त्यांची पण बऱ्यापैकी सेवा करते। तर या पद्धतीने तुम्ही करू शकता की तुम्ही ज्या देवांची ज्या गुरूंची सेवा करता तर त्यांच्यासोबत एक नातं तयार करा, एक बॉन्ड क्रिएट करा की एक आपुलकी, एक तळमळ की ह्या नात्याने त्यांच्याशी आपण बोलतोय किंवा जे काही प्रार्थना जे काही तुम्ही करताय कोणतं तरी नातं तयार करा। म्हणजे काय होतं की एक जवळकी, एक आपुलकी निर्माण होते आणि त्यातून ज्या आपल्या सेवा आहेत, उपाय आहेत त्या आपण अधिक तळमळीने करू शकतो। आणि तुम्हाला जे काही म्हणजे तुमचं दुःख सांगायचंय किंवा तुम्हाला काही मागायचंय तर त्या हक्काने तुम्ही मागू शकता। एक मी माझं सांगितलं, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता। तर तुम्ही ज्या देवांना गुरूंना मानता तर त्यांना आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी ओवाळलं तरीही चालेल। त्यांचा फोटो असेल, मूर्ती असेल, काहीतरी आपल्या घरामध्ये असेल तर त्यासमोर त्यांना ओवाळायचं आहे। या दिवशी भावाला समजा आपण बहिणीच्या घरी जायचं असतं आणि बहिणीने भावाला कोणत्या अशा 2 वस्तू आहेत की ज्या आपल्याला द्यायच्या आहेत, जेणेकरून बघा बऱ्याच वेळेला बहिणीचं खूप चांगलं असतं पण त्यांच्या भावाचं चांगलं नसतं। बऱ्याच जणांच्या भावांचं लग्न जमत नसतं, त्यांचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नसतो किंवा व्यसन त्यांच्या घरामध्ये असतो किंवा वाईट संगत लागलेली असते। बहिणींना खूप टेन्शन असतं की ह्यांनी चांगलं करावं, त्याचं लग्न व्हावं, आई वडिलांना चांगलं सांभाळावं, अशा या गोष्टी। तर तुम्ही हे जे 2 उपाय, ज्या 2 वस्तू सांगणार आहेत त्या आपल्या घरातल्या बहिणीच्या संपन्न घरातल्या वस्तू जर आपण या भावाला दिल्या तर असं म्हटलं जातं की भावाला ही संपन्नता त्याच्या आयुष्यामध्ये येते, म्हणजे जी प्रगती भरभराट आहे ती येते। तर यातील एक वस्तू जी आहे ती भावाने कायम आपल्या जवळ गुड लक म्हणून, एक आशीर्वाद म्हणून, लक म्हणून आपल्या सोबत ठेवायची आहे, ज्याने भावाला कधी मागे वळून बघण्याची वेळ येणार नाही। भावाची उत्तरोत्तर प्रगती ही होत राहील आणि होत राहील, भावाचं चांगलं होईल। तर म्हणजे भाऊबीजेचं जे ऑप्शन आहे, तर समजा तुम्ही भाऊ तुमच्या घरी आला नाही, तुम्ही माहेरी गेलेला आहात भावाच्या घरी, तरी सुद्धा आपल्याला सासरून माहेरी जाताना या 2 वस्तू सोबत घेऊन जायच्या आणि माहेरी सुद्धा भावाला आपण या ज्या वस्तू आहेत त्या ओवाळणं झाल्यानंतर आपण भावाला द्यायच्या आहेत। भाऊ तर बघा आपल्याला देतच असतो आणि आजकाल ना एक जनरली सांगायचं झालं तर प्रत्येक नातं असं झालंय ना की दिलं घेतलं तर प्रेम, दिलं घेतलं तर गोडवा, म्हणजे विचारपूस असं। आणि बघा आपण मान सन्मान पण म्हणतो, रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या, म्हणजे दिलं तर मिळेल, आजकाल असे नाते झालेले आहेत। त्यामुळे भावानी जे काही आपल्याला शक्य असेल ते द्या आणि बहिणीने आवर्जून, भावाने जरी आपल्याला काही नाही दिलं तर या वस्तू आपल्या भावाला आवर्जून तुम्ही देऊ शकता। ओवाळणं झाल्यानंतर पहिली वस्तू जी आहे ती काय करायची आहे, आपल्याला एक नारळ, श्रीफळ ज्याला म्हटलं जातं, तर एक श्रीफळ आपल्याला आपल्या भावाला द्यायचं आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माहेरी आला असेल
तर आपण आपल्या घरून घेऊन जायचं आणि ते भावाला द्यायचं. भाऊ तुमच्याकडे आला असेल तर आपल्या घरातलं द्यायचं. आणि नारळ नुसतं घेतलं असंच दिलं ते नाही. सगळ्या वस्तू ज्या असतात, ज्या सगळे काही उपाय सेवा असतात, हे कशावर काम करतात? इंटेन्शनवर काम करत असतात. त्यामुळे नारळ समजा आपण जेव्हा कधी आणून ठेवू तर माझ्या भावासाठी त्या नारळाला काय काम करायचं आहे, कशासाठी मी माझ्या भावाला देत आहे, 2 मिनिटं देवघरासमोर बसून हातामध्ये ते नारळ पकडा, आपलं इंटेन्शन त्यामध्ये द्या आणि त्यानंतर आपल्या भावाला हे नारळ द्यायचं आहे. भाऊ तुमच्याकडे आला आहे तर घरी जाताना सोबत त्याला ते नारळ द्यायचं आहे. आणि त्यांच्याकडे जर मंगल कलश वगैरे तुमच्या माहेरी ठेवत असतील तर त्या मंगल कलशामध्ये आता जो आहे नारळ ठेवलेला तो राहू द्या. तो जेव्हा तुम्ही चेंज कराल तर हा नारळ जो आहे ते त्याच्यावर ठेवायला लावा. पण नारळातलं पाणी आटल्यावर वगैरे तसं नाही. तुम्ही म्हणजे ते ताजा चांगला पाणीदार नारळ भावाला द्यायचा आहे, नाही तर घरामध्येच एखादा पडलेला तो दिला असं नाही. पाण्याने भरलेला नारळ द्यायचा आहे. याचा अर्थ काय की या नारळासारखं टणक तुला दीर्घ आयुष्य लाभू दे. नारळ कसं बघा की श्रीफळ म्हटलं जातं, यश म्हटलं जातं, समृद्धी म्हटलं जातं. आपण कोणतंही कार्य करायचं म्हटलं की कलशाची स्थापना करतो, त्याच्यावर श्रीफळ ठेवतो. तर श्री म्हणजे माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर कायम राहावी, हा पण त्याचा मागचा एक अर्थ आहे. आणि त्यांना मंगल कलशाची स्थापना करायला लावायची. जसं त्याचं झाड समजा त्या माहेरी तुमच्या उगवलं तर जसं जसं ते वाढेल तशी तशी आपल्या भावाची प्रगती होत जाते, माहेरच्यांची प्रगती होत जाते असं म्हटलं जातं. आता दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्ही जास्ती पण देऊ शकता, पण मी तुम्हाला कमीत कमी सांगते की आपल्या घरातला, आपण जर बहीण आपलं खूप चांगलं आहे आणि आपल्या भावाचं चांगलं व्हावं असं आपल्याला वाटतं तर आपल्या घरातला 1 रुपया, कमीत कमी 1 रुपया तरी आपल्याला आपल्या भावाला द्यायचा आहे. आणि हा एक लकी चार्म म्हणून, एक गुड लक म्हणून नेहमी सोबत ठेवायला सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याला सुद्धा चार्ज करायचं आहे, इंटेन्शन द्यायची आहे की याला काय काम करायचं आहे. तर हातामध्ये उजव्या आपण धरून बसायचं. जे काही तुम्हाला वाटतं की माझ्या भावाची प्रगती व्हावी, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा, नोकरी चांगली चालावी, चांगली संगत, त्याने नोकरी चांगली करावी, जे वाटतं ते 1 रुपयाला चार्ज करायचं आणि तो ओवाळणी झाल्यावर आपल्या भावाला द्यायचा. आणि नेहमी आपल्या पर्समध्ये आपल्या जवळ ठेवायला सांगायचं, तो खर्चू नको. एक गुड लक, एक गुड चार्म म्हणून आपल्या सोबत ठेवायला लावायचं. आता ते ओळखायचं कसं, तर त्याला काय करायचं, थोडीशी नेल पेंट लावायची, पेंट लावायचं, म्हणजे तो 1 रुपया खर्च केला जाणार नाही. काहीतरी त्याला छोटीशी खून आपण करून द्यायची की हे तुला हा जो रुपया आहे तो तू कायम जवळ ठेव, हा कधी खर्च करू नको. आणि या वर्षी दिला तर पुढच्या वर्षी परत भाऊबीजेला तो तुम्ही कुठेतरी मंदिरात वगैरे दान करू शकता, किंवा आपल्या घरात देवघरात जे आपण गल्ल्यात पैसे वगैरे ठेवतो त्याच्यात टाकतो आणि परत दुसरा 1 रुपया आपण आपल्या भावाला देऊ शकतो. तर या पद्धतीने भाऊबीज साजरी केल्यानंतर या 2 वस्तू बहिणीने भावाला द्यायच्या आहेत. आणि पिरियड्स असेल तर भाऊबीज आपण साजरी करत नाही, ओवाळायचं नाहीये. आणि सुतक असेल तरी सुद्धा ओवाळायचं नाहीये. का सांगितलं, कारण आज पाडव्याचं मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई आम्हाला सुतक आहे मग आम्ही मिस्टरांना ओवाळू का, आम्हाला पिरियड्स आहे आम्ही मिस्टरांना ओवाळू का, तर नाही, हे ओवाळायचं नसतं. श्री स्वामी समर्थ.